आम्हाला अशी रात्री म्हणजे माझ्या कारकिर्दीमध्ये असं झालेलं आहे की बाळासाहेबांचं इतकं लक्ष होतं माझ्याकडे आणि त्यांनी मला संध्याकाळी सांगितलं होतं की तुला आज रात्री अटक होईल. आणि त्या दिवशी रात्री बाळासाहेब माझ्यासाठी उठले, फोनवर आले आणि फोनवरनं त्यांनी जे काय पोलिसांचा समाचार घेतलेला आहे, माझ्या आयुष्यावर लक्षात राहणारी गोष्ट आहे. असे कित्येक प्रसंग आहेत. दंगलीचे प्रसंग असतील, माझ्या वैयक्तिक आयुष्यातले प्रसंग असतील, जिथे बाळासाहेब, उद्धवसाहेब हे माझ्या पाठीशी मजबूतीने उभे राहिलेले आहेत. आता देखील मी एवढ्या चौकशांना सामोरा गेलो. मी हाच विचार करून गेलो की बाळासाहेब आज असले असते तर काय झालं असतं. कारण आपल्याला माहिती आहे भुजबळांवरती ज्यावेळेला अटॅक झाला होता त्यावेळेला बाळासाहेबांनी सांगितलं होतं, आपण जर एखादा गुन्हा केला आहे सामोरे जा. आम्ही सगळे शिवसैनिक उठून पोलीस कमिशनर ऑफिसला गेलो आणि सांगितलं आम्ही केलाय गुन्हा. अशी कित्येक आंदोलनं झाली आहेत की बाळासाहेबांचा एक विचार, पोलीस शोधतायत ना, त्यांना कशाला शोधायला लावतो, तू जा उठून. मला ज्यावेळेला ईडीचं समन्स आलं त्यावेळेला मी हाच विचार केला, बाळासाहेब असले असते तर काय झालं असतं. मी गेलो, कारण मी काही चुकीचं केलंच नव्हतं आणि म्हणून मी कशाला घाबरू. पण उद्धव ठाकरे देखील माझ्या पाठी ठामपणे उभे राहिले. अख्खं ठाकरे कुटुंब माझी चौकशी करत होतं, माझ्या पाठीशी मजबूतीने उभं राहत होतं. आणि एवढं मोठं कुटुंब ज्याच्या पाठीशी उभं आहे त्याला काळजी करायचं कारण काय. खरं आहे ते. एकदा सर मॉलमध्ये पण एक आंदोलन सुरू होतं त्यावेळी बाळासाहेब त्या मॉलच्या आतच एका सलूनमध्ये होते आणि तिकडे तोडफोड सुरू होती. तो काय किस्सा? हे हॉटेल आय टी सी जे बँड्रा वेस्टला होतं त्या मॉल नाही त्यावेळेच्या त्या हॉटेलमध्ये युनियनच्या एक मोर्चा होता आणि आम्ही सगळे आंदोलन करायला आतमध्ये घुसलो आणि लक्षात आलं की त्याच हॉटेलमध्ये बाळासाहेब आलेले आहेत त्यांच्या कामासाठी. आणि मग आंदोलनामध्ये जर काही गडबड झाली तर त्याचा त्रास बाळासाहेबांना होऊ नये म्हणून आम्ही तसेच तिथून परत आलो. आणि मग बाळासाहेबांनी मला बोलवलं की काय झालं. तर मग आम्हाला सांगितलं की अरे असं करायचं होतं तर मला अगोदर सांगायचं ना. मी त्यांचा कार्यकर्त्यांवरती फार जीव होता आणि म्हणून बाळासाहेबांसाठी कधी कोणी कार्यकर्ता कुठल्या गोष्टीला मागे हटला नाही. या मोर्चाबद्दल बाळासाहेबांना माहिती नव्हतं. नाही तो हॉटेलच्या युनियनचा विषय होता. म्हणजे शिवसेनेचं आंदोलन नव्हतं, ते युनियनचं होतं.